अरे हे काय तू एकच थाळी बनवलीस? एक काम कर, एक ताट अजून बनव, मला सगळ्यांना अरे सुब्बू, काका नमस्ते. हे बघा आला तुमचा लाडका सुब्बू. मावशी काय झालं? काही इमर्जन्सी आहे का? एवढ्या लवकर का बोलवलं? हो इमर्जन्सी तर आहे, पण आधी लाडू तर घे. अरे पण खाऊन घे बाबा. अच्छा ऐक, जी दादांनी बाबांची जमीन विकली आहे ना, मला पण शेअर मिळालंय त्यात. सो आय एम रिच नाउ, यू नो. पार्टी ना बाबा, पार्टी वार्टी काही नाही. मला सगळे हे जे पैसे आहेत ना ते इन्व्हेस्ट करायचेत. तर तू एक काम कर, माझे सगळे पैसे आहेत ना ते म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट कर. बिलकुल. जरा मी सुद्धा माझ्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो? मुळीच नाही. हे पैसे माझे आहेत आणि हे इन्व्हेस्ट करायचा डिसिजनही माझाच असेल. काय सुबू? बिलकुल. अच्छा तर सांग मला. मावशी एक काम करूया. सगळ्यात आधी आपण तुमच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवूया आणि मग सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या थ्रू इन्व्हेस्ट करूया. अरे इकडे या ना जरा, प्लॅन आहे का? सुबू सांग ह्या ना प्लॅन. ओके सांगतो, ऐका. तर सगळ्यात आधी आपण तुमचे पैसे डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि मग हळूहळू ओव्हर टाइम हे तुमच्या इक्विटी फंड्स मध्ये ट्रान्सफर करायचे, ज्याने तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सना लॉंग टर्म मध्ये ग्रोथ मिळू शकेल. जर आम्ही एकाच वेळी मोठी अमाउंट इक्विटी फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केली तर होऊ शकतं ना आम्हाला रिटर्न्स पण मोठे मिळतील. होऊ तर शकतं मावशी, पण मार्केट व्हॉलेटिलिटीमुळे हेही होऊ शकतं की तुमच्या कॅपिटलवर इम्पॅक्ट येईल. ओहो, मग आता? अरे यापेक्षा तर मी हे माझ्या बिझनेस मध्ये लावतो. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या थ्रू मार्केट व्हॉलेटिलिटी मॅनेज होऊ शकते आणि जोवर ह्या ट्रान्सफर प्रोसेसच्या थ्रू ही पूर्ण अमाउंट इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट नाही होत, तोवर तुमच्या पैशांना डेटनी थोडी ग्रोथ मिळत राहील. तर मावशी, युअर मनी विल नॉट बी आयडल, इट विल स्टिल बी वर्किंग फॉर यू. समजलं? वा सुब्बू, हा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन तर सही आहे. सुब्बूचा ट्रान्सफर प्लॅन सही आहे हे नाही, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन पण सही आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.